पुढची राज्यामधल्या शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि आनंदाची अशी बातमी आहे। राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी कर्जमाफीच्या संदर्भातली एक मोठी घोषणा आज केली आणि येत्या 10 दिवसामध्ये कर्जमाफी करणार असल्याचं दत्तात्रय भरणे यांनी या सभेच्या दरम्यान सांगितलेलं आहे। अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीच्या निमित्ताने अहिल्यानगरमधल्या चौंडी या ठिकाणी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि आज कार्यक्रमाच्या दरम्यान त्यांनी ही घोषणा केली आहे। 30 जूनच्या पूर्वी कर्जमाफी करू असं आश्वासन गेल्या वर्षी राज्य सरकारनं दिलेलं होतं। बच्चू कडू यांच्या आंदोलनाच्या नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याविषयीची घोषणा केली। यानुसार या वर्षीच्या राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये याविषयी तरतूद करण्यात आली आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी दिली जाईल, तर नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंतचं प्रोत्साहनपर लाभही दिला जाणार आहे। या राज्याचे मुख्यमंत्री यांनी आपल्या सर्वांना माहित आहे की पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या नावानं या वर्षी शेतकऱ्यांची कर्जमाफी ही त्यांनी जाहीर केलेली आहे। येणाऱ्या 8-10 दिवसात ज्या आपल्या मातेच्या अहिल्यादेवीच्या नावाने जी कर्जमाफी आहे, येणाऱ्या 10 दिवसामध्ये ती कर्जमाफी केली जाईल। हे माझ्या शेतकऱ्यांना आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय शिंदे साहेब, फडणवीस साहेब, वहिनींचा त्यांची परवानगी घेऊन आज आपल्या सगळ्यांना सांगतो।